अतिवृष्टीग्रस्त पालघरमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रत्यक्ष पाहणी. रस्त्यांच्या गुणवत्तेला व नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणं. 3 ऑगस्ट 2026. दिव्य भारत BSM न्यूज पालघर. प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पालघर जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती, सुरू असलेली दुरुस्तीची कामे आणि नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शनिवारी पालघर जिल्ह्याचा व्यापक दौरा करून विविध प्रमुख मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रशासनाने लोकप्रतिनिधींसोबत समन्वय साधून प्राधान्यक्रमाने कामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की, पालघर जिल्ह्यातील रस्ते पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. कोणत्याही विकासकामात गुणवत्तेशी तडजोड केली जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल. अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागांमध्ये प्रशासनाने अधिक सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. तसेच नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. या दौऱ्यामुळे पालघर जिल्ह्यातील रस्ते विकासकामांना अधिक गती मिळणार असून, पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी आणि दर्जेदार रस्ते उभारण्याच्या दृष्टीने प्रशासन सक्रिय झाल्याचे चित्र दिसून आले आहे. शासनाच्या या पुढाकारामुळे नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. प्रतिनिधी दैनिक दिव्य भारत BSM न्यूज. मुख्य संपादक प्रो. भागवत शंकर महाले. या दौऱ्यात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यांची गुणवत्ता अबाधित ठेवण्याचे, दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्याचे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यंदाच्या पावसाळ्यात पालघर जिल्ह्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाल्याने अनेक रस्त्यांवर खड्डे पडणे, डांबरीकरणाचे नुकसान होणे, वाहतुकीस अडथळे निर्माण होणे अशा समस्या उद्भवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष पाहणी मोहीम राबविली. या पाहणी दौऱ्यावेळी खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार निरंजन डावखरे, आमदार विलास तरे, आमदार राजेंद्र गावित, आमदार हरिश्चंद्र भोये, जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता किनी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान मंत्र्यांनी मनोर, मासवण, पालघर, सरावली, बोईसर तसेच बोईसर, चिंचणी, डहाणू या महत्त्वाच्या मार्गांची प्रत्यक्ष पाहणी केली. या मार्गांवर सुरू असलेली दुरुस्ती, रस्त्यांची सद्यस्थिती, वाहतुकीची परिस्थिती, पूल व नाल्यांची अवस्था तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीची सखोल माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. पाहणीदरम्यान काही ठिकाणी रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या ठिकाणी दुरुस्तीची कामे अपूर्ण आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत त्यांनी निकृष्ट दर्जाची कामे अजिबात सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. नागरिकांना सुरक्षित, खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. यानंतर डहाणू येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध रस्ते विकास प्रकल्प, प्रलंबित कामे, अतिवृष्टीमुळे झालेली हानी, दुरुस्तीची सद्यस्थिती, निधीची उपलब्धता आणि भविष्यातील नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विकासकामांमध्ये कोणतीही हलगर्जीपणा न करता गुणवत्तापूर्ण कामे करण्याचे निर्देश दिले. सर्व कामे निश्चित मुदतीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यास सांगितले. पावसामुळे बाधित झालेल्या भागांमध्ये तातडीने तात्पुरत्या दुरुस्तीबरोबरच कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविणे, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ठिकाणांची तत्काळ दुरुस्ती करणे, पूल व संरक्षक भिंतींची तपासणी करणे, जलनिकासी व्यवस्था सक्षम करणे आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देशित केले. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनीही विविध मतदारसंघांतील रस्त्यांच्या समस्या, नागरिकांच्या तक्रारी आणि विकासकामांबाबत सूचना मांडल्या.